नमस्कार, बुधावले किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। आज आपण बनवतोय मँगो केक। त्यासाठी साहित्य तुम्हाला सांगते। 2 आंबे, साखर, तेल, रवा, मँगो क्रश, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, व्हॅनिला इसेन्स, काजू आणि बदामचे छोटे काप आणि टुटी फ्रुटी आहे। त्या सर्वप्रथम आपण मँगो चांगला त्याचा गर काढून घेऊया। चांगला काढून घेतलेला आहे तर याला मी मिक्सरला बारीक करून घेते। त्याचप्रमाणे आपण कुकरला तेल किंवा तूप दोन्हीपैकी काही लावू शकता। चांगलं लावून घ्यायचं त्याला तेल। तूप लावलं तरी चालेल तुम्ही। मी मैदा घेतलेला आहे, थोडासा त्याच्यावर आपण पसरून घेऊया आणि पूर्ण बाजूने आपण त्याला चांगलं कव्हर करून घेऊया, जेणेकरून आपला केक चिकटला नाही पाहिजे। जादाचं जे मैदा आहे ते आपण काढून घेऊया। आपण कढई गरम करायला ठेवूया आणि चांगली कढई आपण गरम करून घेऊया। मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे तर सर्वप्रथम आपण रवा बारीक करून घेते। सुद्धा आपण मिक्सरला बारीक करून रवा आणि साखर बारीक करून झालेला आहे तर त्याच्यामध्ये आपण तेल ॲड करूया आणि ते मिक्सरला चांगलं बारीक करून घेऊ। आपण आंब्याचा जे गर काढलाय ते पण त्याच्यामध्ये ॲड करून घेऊया आणि एकदा मिक्सरला बारीक करून घेऊया। मिश्रण आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। तुम्ही बघू शकता मिश्रण आपलं एकदम छान झालेलं आहे। कुकरच्या डब्यामध्ये आपण हे सर्व मिश्रण घेऊया काढून। यामध्ये बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, त्याचप्रमाणे व्हॅनिला एसेन्स आणि याच्यामध्ये आपण मँगो क्रश ॲड करतोय त्याचा फ्लेवर चांगला येण्यासाठी। आणि हे आपण सगळं मिक्स करून चांगलं घेऊया। एकाच दिशेने हे चांगलं फेटून घ्यायचं। आणि याला थोडंसं आपण एकसारखं टॅप करायचं, जेणेकरून याच्यामध्ये जे बबल्स वगैरे आहेत ते पूर्ण निघून जातील याप्रमाणे। आणि त्याच्यावरती भरपूर अशी चेरी, टुटी फ्रुटी, काजू बदामचे काप ॲड करूया चांगलं। आणि कढई आपली गरम झालेली आहे तर बेक करायला आपण 40 ते 45 मिनिटासाठी ठेवूया। त्याच्यावरती मी ताट झाकून घेते। बघूया आपला केक बेक झालेला आहे का नाही। पिकच्या साह्याने बघूया आपण। तर अजून आपला बेक झालेला नाही तर अजून 10 मिनिटं आपण याला बेक करून बघूया आपला केक बेक झालेला आहे का। टूथपिकच्या साह्याने बघूया आपण। तर तुम्ही बघू शकता आपला केक चांगला बेक झालेला आहे। तर थंड झाल्यानं आपण हे काढून आपला केक थंड झालेला आहे तर कढईने आपण थोडंसं त्याला साईडनं काढून घेऊया आणि एका ताटामध्ये काढून घेऊया। तुम्ही बघू शकता आपला आंब्याचा केक कसा झालेला आहे, एकदम छान झालेला आहे। तुम्ही पण नक्की करून बघा।
मी तुम्हाला कट करून दाखवते. तुम्ही बघू शकता आपला एकदम मऊ असा स्पंजी मँगो केक तयार झालेला आहे.